तुमच्या वर्गातले काही जण राज्याच्याही मेरिट लिस्ट मध्ये येतील असं मला पूर्ण खात्री आहे आणि जिल्ह्याच्या मेरिट लिस्ट मध्ये तर सगळेच आले पाहिजेत. होईल ना? किती मार्क आणावं लागतात जिल्ह्याच्या मेरिट लिस्ट साठी? 220 च्या पुढे. किती? 220 च्या पुढे. 220 पेक्षा जास्त, बरोबर ना? येतील ना आपले मग नाही? अर्जुन काळे आता लास्टची पेपर झाला आपला परवाच्याला रविवारी मिशन आरंभाचा चौथा पेपर. त्याच्यामध्ये 250 पेक्षा जास्त असणारे किती जण आहेत घरावर? अभिनंदन तुमचं सगळ्यांना. तुम्हाला कसं वाटतं ते परीक्षा आपण घेतोय त्याचा फायदा होतोय तुम्हाला? काय फायदा होतोय त्याचा नवीन प्रकारचे प्रश्न. आणखी बोल ना साहेब, बोल ना. तुम्ही जे मिशन आरंभाची परीक्षा घेता ते आम्ही मागच्या वर्षीपासून घेतो. त्याचा आम्हाला ह्या वर्षी जास्तीत जास्त फायदा होत आहे. त्यासाठी आमच्या वर्गात साहेबांच्या वतीने सही देण्याची गरज सराव घेण्याच्या मागचा उद्देश आमचा हा होता की तुमची ती जेव्हा तुमची मेन परीक्षा होईल तेव्हा तुमची ती भीती कमी झाली पाहिजे. परीक्षेची झाली का कमी ते विचारतो. तर आपल्या ज्या 4 झाले ना त्याच्या व्यतिरिक्त वर्ग पातळीवर आमचे 20 झाले. तुम्ही करताच आहे जोरात. नवोदयचे किती सराव झाले आपले? 116 पेपर सोडवले आतापर्यंत. तुमची काय नवोदय परीक्षेला आपण लागू न लागू ते भाग वेगळे आहे पण याच्याने तुमचं बेसिक पक्का होतं सगळं. तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आता कदाचित तुम्हाला ते कळणार नाही त्याचा काय फायदा आहे पण भविष्यात निश्चितच त्याचा फायदा होईल तुम्हाला. तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आणि जास्तीत जास्त तुम्ही राज्याच्या यादीत या, नवोदयला लागा. जे जे कोणी राज्याच्या आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येतील तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत त्यांचा तुमच्या पालकांसहित आपण जिल्हा स्तरावर बोलून तुमचा सत्कार करू आणि जे नवोदयला पण लागतील त्यांचा पण बोलून सत्कार आपण त्या ठिकाणी करणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने आणि फ्री माइंडनी परीक्षेला सामोरे जाय ना. तुमची एवढी जोरदार तयारी झाली आहे त्यामुळं तुम्हाला मला वाटत नाही अडचण येईल खूप जास्त. ठीक आहे, फुल जास्तीत जास्त मार्क येतील असं प्रयत्न करा सगळे. आणि या गावात समजून पण सांगा आणि सोडून पण टाका. आता 1.2 असल्यास अधिक 69 पर्यंत गुणिले 70 पर्यंत जायचंय. पण इतकं लांबचं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला खूप वेळ लागेल. मग आता 1/1 गुणिले 2 तिथं होईल 1/69 असं आहे. पण जे 1 नंबरचं 69 आहे ना ते अंशाला आणि छेद 70. असं दिलं तर ह्याची फोड करायची. 1 गुणिले 2 अधिक 1/2 3 असं. जर तिथं 1/72 पर्यंत दिलं मग ते होईल 72 ची फोड होईल 9 गुणिले 8 9 होईल काय होईल मग सांग. त्याची फोड सॉरी 8 अंश येत नाही. याची सरळ सरळ ट्रिक आहे. पण जर अशा स्वरूपात दिलं तर हे त्या ट्रिक मधून घेऊन जावं लागेल. ते ना सांगितलं कसं घेऊन जायचं ते आणि नंतर मग सिंबल करून 8 ते 9 ही ट्रिक अशी आहे की शेवटचं आहे त्याला वर घेऊन फक्त त्याच्यासाठी पण काय आहे तर सुरुवात 1 गुणिले 2 पासूनच झाली पाहिजे आणि शेवटी लागोपाठच आणलं पाहिजे. ते सगळे तिन्ही नाही झाली तर मग नाही जमणार. त्याला पण आहे 2 गुणिले 3 जर सुरुवात झाली जर हे नसल तर काय करायचं सांगा. दुसरं कोणी सांगायचं. तुझी मैत्रीण कोण आहे इकडे? उत्तर द्यायला सांग. सांग बेटा. शेवटचे 69
शतक घ्यायचे आणि मग इकडे 2 गुणिले 3 आहे. त्याच्या आधी 1 गुणिले 2 आणि मग ते होते 1/2 आणि मग 69/70 म्हणून 1/2 वजा करायचे. म्हणजे जे मिसिंग आहे ते ऍड करायचं, नंतर मग शेवटी वजा करायचं. असं जर ह्याचं समजा जर 1 पासून असतं तर याचं उत्तर किती आलं असतं? ते 69 व्हायचं. 69 असतं. पण ह्याच्यातलं काय मिसिंग आहे? लास्ट काय येईल इथं? तर 1 गुणिले 2 येईल ना छेद. तर याचं उत्तर असेल 1/2. हे याच्यातून 1/2 माझं काय? खूप चांगलं वाटतं मला हे. तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे खूपच तयारी जोरात झालेली आहे तुमची. मला पूर्ण अपेक्षा आणि खात्री आहे एक प्रकारे की चांगला निकाल तुमचा वर्ग देईल. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि जास्तीत जास्त तुमच्यापैकी लोक म्हणजे सत्काराला आले पाहिजे आमच्याकडे जिल्हा परिषदेला. ठीक आहे ना? येणार ना? आय थिंक मला वाटतं याच्यापेक्षा जास्त काय टेस्ट करण्यात पॉईंट नाही. शेवटचा प्रकार हा सगळ्यांचे वजन कमी झाले सर. ठीक आहे, अभिनंदन तुमचं. फोटो घेऊ विद्यार्थ्यांचा.